पाणिनी पटवर्धन झपाट्यानं ऑफिसमध्ये आला तेव्हा सौम्या सोहने टपालातनं आलेली पत्र बघत होती. तुम्ही चक्क लवकर आलाय आज, ती म्हणाली. मी जराची वर्तमानपत्र जरा बारकाईनं पाहण्यासाठी आलोय लवकर. वर्तमानपत्रांचं काय? सौम्यानं विचारलं आणि पाणिनीने तिला कालची सगळी हकीकत सांगितली. आणि तुम्हाला पेपरात ती बातमी सापडली नाही असंच आहे ना? खरं म्हणजे मी ती बघितली नाहीये. कामात सगळा दिवस निघून जातो ना. कोण होती ही रात्री भेटलेली माणसं? जो पुरुष होता त्याचं नाव राजेंद्र पळशीकर होतं. आर्किटेक्ट आहे. मी त्याची खरी ओळख शोधून काढल्याचं त्याला आवडलेलं दिसलं नाही. मी त्याला 5619 युनियन बँकेजवळच्या स्नेहशिल्प या पत्त्यावर राहणारा जय कारखानीच समजावं अशी त्याची इच्छा होती. डिरेक्टरीमध्ये त्या नावाचं कोणीच नव्हतं. ती त्याची एक चूक झाली, पण त्यांनी बाकीचं सगळं एवढ्या कौशल्यानं हाताळलं होतं की तो एवढी छोटी चूक करेल असं वाटत नाही. त्याऐवजी डिरेक्टरीमध्ये अस्तित्वात असलेलं एखादं नाव त्यांनी सांगितलं असतं तर तात्पुरता का होईना पण मी फसलो असतो. पण त्याला डिरेक्टरीमध्ये नसलेला आपला फोन नंबर कसा मिळाला? मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी योजनाबद्ध रीतीनं आखलेल्या त्या भेटीचा एक भाग होता. म्हणजे त्याला अचानक सुचलेली ती बाब नव्हती. मला वाटतं की ज्या गोष्टीमुळे मला फोन करावा लागला ना त्याला, ती गोष्ट अनपेक्षितपणे लवकर घडलेली असावी. कधी काळी वकिलाची गरज लागली तर मलाच बोलवायचं हे त्याने आधीच ठरवलं होतं आणि त्यानुसार आपली योजना आखली होती. पण त्याची गरज तातडीनं लागेल असं त्याला वाटलं नसावं. या सर्वावरनं तो काय प्रकारचा माणूस आहे याचा अंदाज बांधता येईल तुला. पण मग त्या लिफ्टची काय भानगड आहे? मी म्हणेन की त्या बाबतीत ते नशीबवान ठरले. आपल्या या इमारतीचं बांधकाम ज्या कंपनीनं केलं आहे त्या कंपनीच्या शेअर होल्डरपैकी मोठा शेअर होल्डर आहे तो. आणि या कारणास्तव त्याच्याकडे सगळ्या ऑफिसच्या अगदी लिफ्टच्या सुद्धा चाव्यांचा दुसरा संच असणार. आणि त्यामुळे मी त्यांनी दिलेल्या नोटेचा तुकडा ऑफिसमधल्या तिजोरीत ठेवला नाही. न जाणो त्याच्याकडे माझ्या ऑफिसच्या चाव्यांचा एक संच असू शकतो. पण मग त्या बाईचं काय? तुम्हाला वाटतंय का की त्यांनी तिच्या संदर्भात तुमच्याशी सल्लामसलत केली असावी का? नाही, मला वाटतं की ते आयत्या वेळी काहीतरी झाल्यामुळे घडलेलं असावं. उदाहरणार्थ तो बोरखा. तो एखादं सोंग वटवताना घालतात ना तसा होता. काळ्या रंगाचा, कलाबूत लावलेली शिवण. आपल्या कपाटात खास आपल्यासाठी मुली एखादा पेहराव राखून ठेवतात ना तसा वाटत होता. तिच्याबद्दल काही सांगू शकणार नाही का? ती तिशीच्या वर नव्हती. चांगली देहयष्टी होती. हात लहान होते पण तिने घातलेले हातमोजे खूप मोठे होते. उजव्या हातात 2 अंगठ्या होत्या आणि डाव्या हातात 1. हातमोज्यातून सुद्धा त्या अंगठ्यांचा अंदाज येत होता. लग्नाची अंगठी? नाही, मला नाही वाटत तसं. आणि आपला आवाज मला ऐकू येईल का याची तिला भीती वाटत होती. तसं असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला ती माहिती असावी. म्हणजे तिला भीती वाटत असावी की आवाज ऐकला तर तुम्ही तिला ओळखाल. एकतर आम्ही पूर्वी कधीतरी भेटलो असू किंवा भविष्यात भेटणार असू. मला दुसरी शक्यता जास्त वाटतेय. का? नाही, कारण असं काही नाही, फक्त एक आपला अंदाज. ह्या रकमेचं हिशोब पुस्तकात काय दाखवायचं? पाणिनीने तिला त्या फाडलेल्या नोटेचा तुकडा दिला. हिशोब पुस्तकाचं तू बघ, पण हा नोटेचा तुकडा म्हणजे मोठं आमिष आहे. पैशापेक्षा तुम्हाला त्या गूढ बुरखाधारी स्त्रीची जास्त उत्सुकता आहे आणि आजच्या पेपरात त्याचं उत्तर आहे. उत्तर नाही, काहीतरी सुगावा लावून देणारी खूण आहे. मी शोधून द्यायला मदत करायची आहे का तुम्हाला? तू अर्धा भाग घे, मी अर्धा घेतो. काहीही दृष्टीआड करू नको. जन्म मृत्यू वार्ता, विवाहाच्या नोटिसा, घटस्फोटाच्या बातम्या खास करून. दोघांनी बराचसा पेपर चाळला. सापडलं का काही? नाही ना अजून.
सहज न दिसणारं असं काही असेल, असं पळशीकर म्हणाला होता का? नाही, उलट कोणाच्या नजरेतनं न सुटण्याजोगं कदाचित पहिल्याच पानावर असेल, अशा प्रकारचा इशारा त्याच्या बोलण्यातनं मला मिळाला. तसं असेल तर आज काही आलेलं नाहीये. तसं झालं ना, तर गोष्टी अजून क्लिष्ट होतील. त्याला माझ्याकडनं नेमकं काय करून घ्यायचं होतं, ते अजूनही माझ्या लक्षात आलेलं नाहीये. उद्या मी एखाद्या नवऱ्याच्या वतीनं त्याच्या बायकोविरुद्ध घटस्फोटाचं प्रकरण घेईन आणि ती बायको त्या नोटेचा माझ्याकडील तुकड्याशी जुळणारा तुकडा घेऊन येईल आणि म्हणेल, "पटवर्धन, अशिलाजवळ व्यवहार करायची ही काय रीत झाली का?" किंवा तुम्ही मला अकार्यक्षम असल्याबद्दल रागानं भडीमार कराल आणि मी नोटेचा तुकडा तुमच्या तोंडावर फेकून म्हणेल, "ऑफिस चालवायची ही काय रीत झाली?" अरे देवा! असं बोलून तू मला विचार करायला लावलायस. तेवढ्यात स्वागतिका म्हणून काम करणारी गती नावाची मुलगी दार वाजवून आत आली आणि विचारलं, "अ, तुम्ही पिंगे यांना भेटणार का?" "काय हवंय त्यांना?" "त्यांना नाही, तिला. बाई आहे ती. तुम्हाला भेटायचंय तिला आणि ती अशा प्रकारची बाई आहे, की जे हवं ते ती मिळवणारच." "तरुणी आहे." "60च्या आसपास आहे, पण आकर्षक आहे." "सौम्या, बाहेर जाऊन जरा अंदाज घेऊन ये तिचा आणि काय हवंय ते बघ." पाणिनी तोपर्यंत वर्तमानपत्र चाळण्यात मग्न झाला. सौम्या बाहेर जाऊन आली आणि म्हणाली, "तुम्ही तिला भेटायला पाहिजे अशी आहे ती. पैसेवाली दिसतीये. चांगल्या चारित्र्याची, आकर्षक व्यक्तिमत्वाची वाटतीये." "काय काम काय आहे तिचं?" "विश्वस्त संस्थेच्या निधीचं आणि बेकायदा दत्तक विधानाचं." "आत घेऊन ये तिला सौम्या." "या बसा मिसेस पिंगे." ती आत आल्यावर पाणिनी म्हणाला, "तुम्ही तुमचं नाव फक्त पिंगे असं जाहीर केलं तेव्हा मला वाटलं की पुरुषच आहे. तुम्हाला काय चर्चा करायची होती माझ्याशी?" "अ, मी शांभवी पिंगे, एका बेकायदा आणि अनैतिक दत्तक विधानाबद्दल मी तुम्हाला फक्त महत्त्वाचे मुद्दे सांगते आणि थोडक्यात सांगते. पण ते सांगितल्याशिवाय तुम्हाला पार्श्वभूमी कळणार नाही. काही वर्षांपूर्वी मी बोटीनं पर्यटन करत असताना माझी एका जोडप्याबरोबर खूप घट्ट मैत्री झाली. विशेषतः त्यातल्या स्त्रीच्या बरोबर. अनेक महिन्यांचा तो प्रवास होता. त्यांच्याशी बोलताना त्यांची लहान मुलगी श्रीलंकेत अडकली आहे आणि तिच्याबरोबर या जोडप्याची ताटातूट झाली आहे असं कळलं. मी तुम्हाला आत्ता त्या ताटातुटीमागची कारणं सांगत बसून वेळ नाही घेणार तुमचा पटवर्धन. पण या बोटीला पुढे काही दिवसांनी अपघात झाला. ती बोट चिरली गेली. आता केव्हा तरी आपला नंबर लागणार या जाणीवेनं सगळ्या प्रवाशात घबराट पसरली. आदल्या दिवशी ही स्त्री माझ्याकडे आली. तिने मला काही दागिने देऊ केले आणि ती म्हणाली, की ती आणि तिचा नवरा या बुडणाऱ्या बोटीतून वाचलो नाही आणि मी सुदैवानं जगले वाचले, तर माझ्या मुलीला मी श्रीलंकेतनं आणावं आणि सांभाळावं. दुसऱ्या दिवशी बोट बुडाली, पण जे काही प्रवासी वाचले त्यात मी होते. मी माझा शब्द पाळला. त्या मुलीला मी श्रीलंकेतनं आणलं. माझी इच्छा होती, की माझ्या मुलीनी तिला दत्तक घ्यावं, पण तिला ते मान्य झालं नाही. म्हणून मग मी त्या मुलीला संगोपन कल्याण केंद्र नावाच्या एका संस्थेच्या केंद्रात ठेवलं. अनाथ आणि पालकांनी नाकारलेल्या लहान मुलांना ते सहारा देतात. मी तिच्या व्यवस्थेसाठी दरमहा चेक देत असे. 1 वर्षांनंतर माझी आर्थिक घडी नीट बसल्यावर मी त्या केंद्रात त्या मुलीला आणायला गेले, तेव्हा भयानक गोष्ट कळली, की ती मुलगी तिथे नव्हती. त्यांनी त्या मुलीला एखादी वस्तू विकावी तसं विकून टाकलेलं होतं. पाणिनी अत्यंत सावधपणानं हे सगळं ऐकत होता. "बोला, बोला, पुढे बोला." "मी त्या केंद्राविरुद्ध अनेक वर्ष कायद्याने लढत बसले. गुप्तहेर नेमले. नाना तऱ्हा केल्या. दरम्यान ते केंद्र आणि त्याचे चालक जणू हवेत विरून गेले. पण मला त्या मुलीचा थांगपत्ता लागला. बाब्रस नावाच्या जोडप्यानं तिला दत्तक घेतलं होतं. खरं सांगायचं तर लाच देऊन त्यांनी तिला विकत घेतलं होतं. त्या मुलीचं नाव त्यांनी
गेयता असं ठेवलं आणि ते याच शहरात राहतात. कधीपासून राहतात? मी तिला त्या केंद्रात सोडल्यानंतर 2च महिन्यात ते तिला घेऊन गेले. पण आता तर ती सज्ञान झाली असेल. तिला काय हवंय ते करायला ती मोकळी आहे ना. नाही, नाही, प्रश्न तो नाहीये. मी ते सगळं निभावून नेऊ शकते. पण काय झालंय पुढे सांगते. बाबरस श्रीमंत लोक होते. फणिंद बाबरस वारला. त्याच्या संपत्तीमधला अर्धा त्याच्या विधवा पत्नीला, अर्धी गेयताला गेली. गेयताच्या वाट्याचा अर्धा वाटा हा ट्रस्टच्या निधीत गेला. गेयता 27 वर्षांची झाल्यावर तिला ती रक्कम मिळणार होती. दरम्यान तिला खर्चासाठी, शिक्षणासाठी काही रक्कम मिळणार होती. बाबरस मेल्यानंतर त्याच्या बायकोनं अजित सरस्वते नावाच्या माणसाशी लग्न केलं. ते 5 वर्ष एकत्र राहिले. नंतर ती वारली. ती ही सर्व संपत्ती तिने गेयताच्या नावाने ट्रस्टमध्ये ठेवली. अजित सरस्वतेला ट्रस्टी केलं. पण अजित सरस्वते हा माणूस चांगला नाही. त्याला त्यातल्या संपत्तीचा अधिकार सुद्धा नाही. मी त्याला भेटून हे सगळं सांगितलं. मग काय म्हणाला तुम्हाला तो? माझ्या वकिलांना भेटा. म्हणून तुम्ही इथे आलात? हो. तुम्ही त्या गेयताला तिच्या आईबाबाविषयी माहिती दिली आहे? अगदी व्यवस्थित दिली आहे. तिला तो मोठा दणका होता. बाबरसनंच ती आपले पालक समजत होती. सध्या कुठे आहे ती? या शहरातच आहे. मी काय करायला हवं तुमच्या दृष्टीनं? तुम्ही त्या सरस्वतेच्या मागे लागा. मूळ दत्तक घेण्याची प्रक्रियाच बेकायदा होती, फसवणूक होती, लाच आणि भ्रष्टाचारातून निर्माण झालेली होती असं सिद्ध करा. त्या ट्रस्टमधनं सरस्वतेला बाहेर काढा. पाणिनीचे डोळे किंचित बारीक झाले. याचा अर्थ तुम्हाला त्या ट्रस्टमध्ये सरस्वतेच्या जागी जायचंय? असं बघा, गेयताला जास्त पैसे मिळायला हवेत. तिला पर्यटनाला जाता आलं पाहिजे. तिला जग बघता आलं पाहिजे. मुख्य म्हणजे तिला लग्न करता आलं पाहिजे. मग ती मोकळीच आहे ना हवं तेव्हा लग्न करायला. सज्ञा नाही किती. हो, पण त्यासाठी तिने विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्ये मिसळायला हवं. तुम्ही तिच्याकडे पाहिलत की लक्षात येईल की तिच्यामध्ये एक विशिष्ट जुनाटपणा आहे. तुम्ही सांगितलेली पार्श्वभूमी बघता त्याचा कायदेशीर बाबीवर फारसा परिणाम नाही होणार. ट्रस्ट हा दत्तक प्रक्रियेवर अवलंबून नाही. गेयता आता मोठी झाली आहे. तुम्हाला स्वतःला कायदेशीर स्थान काही नाही. तुम्ही तिची नातेवाईक लागत नाही. तिच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं की तिला श्रीलंकेतनं आणा आणि सांभाळ करा. तुम्ही तो केलात. एखादा हुशार वकील म्हणेल की तुम्हाला तिच्या आईबाबांकडनं दागिने मिळाले, त्या बदल्यात तिला तुम्ही श्रीलंकेतनं पळवून आणलं. नंतर तुमचा तिच्यातला रस संपला आणि तुम्ही त्या केंद्राला दरमहा चेक देत राहिलात. त्या व्यतिरिक्त तुम्ही तिच्या बाबतीत निष्काळजी होतात. नाही, नाही, मी निष्काळजी नव्हते. मी त्या केंद्राला अधूनमधून पत्र लिहून तिची चौकशी करायचे. तेही मला उत्तर द्यायचे की ती चांगली आहे, हुशार आहे, वगैरे वगैरे. तुम्ही ती पत्र जपून ठेवली आहेत? हो, पत्र आहेत ती माझ्याकडे. अर्थात फसवणुकीनं झालेल्या दत्तक विधानात सरस्वतेचा काही संबंध नव्हता आणि गेयताला तक्रार करायला काही कारणच नाहीये, कारण तिला वारसा हक्कानं संपत्ती मिळाली आहे. पटवर्धन, पण ती अधिकृतरित्या दत्तक घेतली गेलेलीच नाहीये. तिच्या पालकांनी तिला जेव्हा दत्तक घ्यायचं ठरवलं तेव्हा ती दत्तक जायला योग्य नव्हती वयाच्या दृष्टीने. पण त्यांनी खूप आग्रह धरला, पैसे देऊ केले केंद्राला. तेव्हा केंद्राच्या वकिलांनी सल्ला दिला की दत्तक विधान न करता तिला फक्त त्यांच्याबरोबर राहू दे. म्हणजे तेच आपले आईवडील आहेत असं तिच्या मनात बिंबेल. त्यांची संपत्ती जी तिला भविष्यात दत्तक या नात्यानं मिळाली असती ती त्याऐवजी त्यांच्या मृत्यूपत्रानुसार तिच्या नावाने करता येईल. पण मग तुम्ही तिला श्रीलंकेतनं बाहेर कसं काढलं? माझे काही उच्चपदस्थ अधिकारी असलेलं स्नेही जोडपं श्रीलंकेला चाललं होतं.
त्यांच्याकडच्या पासपोर्टवर त्या दोघांबरोबर त्यांच्या लहान मुलीची नोंद होती. ती मुलगी वारली तिथे असताना. तिच्या जागी मी या मुलीला आणायला लावलं. म्हणजे मी या बाबतीत नशीबवान ठरले. अर्थात मी हे जेवढं सहज सांगितलं तेवढं सोपं नव्हतं प्रत्यक्षात जमवणं, पण त्यांचा सरकार दरबारी मोठा वचक असल्याने त्यांनी ते जमवलं. मी कोणाचीही नावं तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण आम्ही तो गुन्हा केलाय. हे बघा, मी त्या ट्रस्टमध्ये अद्ययावत हिशोब ठेवायला भाग पाडू शकतो. ट्रस्टच्या उत्पन्नातलं व्याज गेयताला मिळेल असं करू शकतो. आणि शक्य झालं तर मुद्दलातला काही भागसुद्धा. नंतरच्या 1-2 वर्षात त्या तरुणीला ट्रस्टच्या तरतुदीनुसार सर्व रक्कम मिळेलच. दरम्यान सरस्वते जर दोषी आढळला तर त्याला दूरही करता येईल. अगदी हेच करावं तुम्ही अशी अपेक्षा होती माझी. अजित सरस्वतेबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर त्याचा एक जवळचा मित्र आहे, तो ती माहिती तुम्हाला देऊ शकतो. एका विद्यापीठाच्या संचालक मंडळात ते दोघं एकत्र काम करतात. हे फार उत्तम झालं. काय नाव काय त्या मित्राचं? तो खूप श्रीमंत आहे. समाजात प्रतिष्ठित समजला जाणार आहे. तुमचा चाहता आहे तो. खरं म्हणजे त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलं. ठीक आहे, पण नाव काय त्याचं? राजेंद्र पळशीकर. सौम्या सोहनी बसलेल्या दिशेनं पाणिनींनी बघायचं सुद्धा टाळलं. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुमचं प्रकरण घेण्यापूर्वी एकदा पळशीकरशी बोलून घेतो. त्याला विचारून प्रकरण स्वीकारायचं म्हणजे? त्याचा काय संबंध आहे? तो फक्त तुम्हाला काही माहिती मिळायला उपयोगी पडेल असं म्हटलं मी. प्रकरण मी देणार आहे तुम्हाला. त्याची आगाऊ फी मी तुम्हाला देऊन ठेवते. हातातल्या सिगरेटची राख पाणिनीनं झटकली आणि तो म्हणाला, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या प्रकरणात कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. तुम्ही त्याच्या नात्यातल्या पण नाही. मला जर काही पुढे जायचं असेल तर त्याचे अधिकार मिस गेयता बाबरस यांच्याकडनं मला मिळायला हवेत. मिसेस पिंगेचा आविर्भाव एकदम व्यावसायिक स्त्रीप्रमाणे बदलला. हातातल्या घड्याळावर नजर टाकत ती म्हणाली, उद्या दुपारी 2 वाजता जमेल? नक्की जमेल आणि आवडेल तिला भेटायला. मी एक महत्त्वाचं सांगायचं विसरले पटवर्धन. जेव्हा सरस्वते मला म्हणाला की माझ्या म्हणजे त्याच्या वकिलाला भेटा, तेव्हा मी त्याला सांगितलं की पाणिनी पटवर्धन हे माझे वकील आहेत आणि ते तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजता फोन करतील. हे बरोबर केलंय ना मी? पाणिनींनी तिच्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलं नाही. तुम्ही याच शहरात राहता का? पाणिनींनी तिला विचारलं. नाही, मी इथे नाही राहत. गेयता इथे आहे म्हणून मी नुकतीच आली आहे. श्रेयस हॉटेलमध्ये मी उतरली आहे. पाणिनीनं सहज बोलतोय असं भासवून विचारलं, तिचा पत्ता आहे का तुमच्याकडे? अर्थातच आहे की तिचा पत्ता. देवदूत अपार्टमेंट. हे सगळं निस्तरलं गेलं ना की मी तिला फिरायला बाहेर घेऊन जाणार आहे. दरम्यान तिच्यासाठी पैशाचीही जरा व्यवस्था करणार आहे. पटवर्धन लक्षात घ्या, तीच तुमची आशील असेल, पण तुमची फी मी देणार आहे आणि तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या असतील त्या मीच देणार आहे. तिच्या नावाची नोंद डिरेक्टरीमध्ये आहे? हो, आहे. ठीक आहे, मग उद्या दुपारी 2 वाजता भेटू. मग सरस्वतेला कधी भेटायचं? मी त्याच्याशी संपर्क करीन आणि सांगेन की माझा सल्ला एकानं घेतलाय. त्याच्याशी आधी भेटायचं ठरल्यानं मला नंतरची वेळ दे. भेटूयात. तिने पाणिनीशी हस्तांदोलन केलं. तुम्ही खरंच मला आत्मविश्वास दिलात. तुम्ही इतर वकिलांसारखे नाही आहात. मला ना या वकिली पेशाबद्दलच राग होता. पण पळशीकर म्हणाला की तुम्ही वेगळे आहात. त्याला तुमच्याबद्दल बरीच माहिती आहे असं दिसतंय. तुम्ही भेटला असाल मला वाटतं यापूर्वी. काय आहे, मी बऱ्याच लोकांना भेटतोय माझ्या या पेशामुळे. खूप जण मला ओळखतात, पण सगळ्यांना मी नाही ना ओळखत. खरं आहे अगदी. प्रसिद्ध वकील असल्याचं लक्षण आहे हे. बाहेर पडण्याच्या तयारीत पिंगे म्हणाली. भेटू उद्या दुपारी. ती बाहेर जाताना सौम्या आणि पाणिनी काही न बोलता बघत होते. उंबऱ्यापर्यंत आल्यावर तिने पुन्हा आठवण केली. सरस्वतेबरोबर 11 वाजता बोलायचं हे लक्षात ठेवा. आणि ती गेली. मजाच आहे सगळी, हो का नाही? सौम्या उद्गारली. मला वाटलं होतं या पत्त्याच्या खेळात जोकर प्रवेश करेल.
हा एक योगायोग असेल असं वाटतंय. अगदी गणिती भाषेत सांगायचं ना, तर 1 कोटीत अशी शक्यता आहे. मला नाही वाटत, की त्या नोटेचा तुकडा या पिंगेबाईकडे असेल. पण गेयताकडे तो नसेल याबद्दल पैज लावायला तू तयार आहेस? नको बाई, पैज नको. तुमचा त्या बुरखाधारी स्त्रीबद्दलचा अंदाज जास्त चांगला आहे. गेयता बार्बर्सला जर माहिती असेल, की पिंगे तुमची भेट घेणार आहे, तर त्यामुळे तुम्ही तिचा आवाज ऐकणार नाही याची तिने काळजी घेतली असावी. पण मला एक कळत नाही, की एवढी गोपनीयता कशासाठी आहे? कारण तिचे आणि पळशीकरचे चांगले संबंध आहेत हे पिंगेबाईंना कळू नये अशी गेयताची इच्छा असेल. पाणिनीने पुढे सौम्याला सूचना दिल्या. सौम्या, त्या वर्तमानपत्राच्या जाहिरात विभागाला फोन कर आणि उद्याच्या पेपरात छोट्या जाहिरातीच्या सदरात पळशीकरला उद्देशून, म्हणजे फक्त प या अक्षराला उद्देशून जाहिरात द्यायला सांग. गेयताचं नाव डिरेक्टरीमध्ये ज्या पानावर, ज्या रकान्यात, ज्या क्रमांकावर आहे त्याचा संकेत नंबर बनव आणि तिची वकिली घ्यावी का अशी विचारणा कर. पण मला असं सारखं वाटतंय, की ज्या क्षणी मी हे असं करीन त्या क्षणी मी एखाद्या सापळ्यात अडकेन की काय. ते जाहिरातीची भानगड न करता तुम्ही तिची वकिली नाही का घेऊ शकत? शकतो, पण मला नाही घ्यायची. ती मोठी रक्कम मला काल रात्री मोठी देणगी वाटली होती, पण आता मला त्याची कटकट वाटायला लागली आहे. तू जाहिरातीचा विषय मार्गी लाव. कनकला त्या सरस्वतीकडे बघायला सांग आणि मला सरस्वतीचा नंबर लावून दे. थोड्या वेळानं सौम्या दारातनं डोकावली आणि म्हणाली, ती जाहिरात देण्यासाठी आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत मुदत आहे, त्यामुळे मी ती तयार केली आहे. मला घाई करावी लागेल. अजित सरस्वतीच्या सेक्रेटरीनं फोन उचललाय. सरस्वती येतोय बोलायला. सौम्यानं पाणिनीला फोन जोडून दिला. दरम्यान सरस्वतीच्या सेक्रेटरीनं सरस्वतीला फोन दिला. त्याचा त्रासिक स्वर पाणिनीच्या कानावर आला. कोण बोलणार आहे? काय कटकट आहे? मी ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन. पिंगेबाईंनी तुमच्याशी केलेल्या बोलण्यासंदर्भात मी फोन केलाय. त्यांनी सांगितलं होतं मला 11 वाजता तुम्हाला फोन करायला. तुम्ही अजित सरस्वते बोलताय ना? पलीकडून जरा सावधपणे बोलल्यासारखा आवाज आला. सरस्वतेच बोलतोय. तुम्हाला काय हवंय मला सगळं माहिती आहे. आणि मिसेस पिंगे माझ्या ऑफिसमधनं नुकत्याच बाहेर पडल्यात. सरस्वते मध्येच थांबल्यामुळे संवाद पुढं चालू ठेवण्याच्या दृष्टीने पाणिनी म्हणाला. त्या बाई मला म्हणाल्या, की 11 वाजता आपण दोघांनी एकमेकांची भेट घेऊया, तसं त्या जुळवून आणणार होत्या. अर्थात मला आधी न विचारता त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं. मला बरोबर समजलं हो पटवर्धन. मीच तुम्हाला फोन करणार होतो. हे सगळं भंकस आहे, भंकस. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. मी पण माझा वेळ वाया घालवणार नाही. मला माहिती होतं एखाद्या म्हातारीच्या सांगण्यावरनं तुम्ही एवढे कष्ट, तुमचा धंदा सोडून एवढा लांब येणार नाही. पण मी त्या म्हातारीला काही बोललो नाही. पण मी मनाशी ठरवलं होतं, की या विषयात फारसं लक्ष द्यायचं नाही. पण मी माझ्या सेक्रेटरीला सांगून ठेवलं होतं तुम्हाला फोन लावण्यासाठी. मग या संदर्भात मला तुमच्या वकिलाशी बोलायला आवडेल. तुम्ही त्याचा फोन देऊ शकाल का मला? माझ्याकडे बऱ्याच वकिलांचा ताफा आहे. मग हा विषय कोण हाताळतंय त्याचं नाव सांगा. त्यातलं कोणीच करणार नाही. ही सगळी मूर्खपणाची बडबड आहे. पण मी तुम्हाला सांगतो पटवर्धन, त्या म्हातारीनं जरी तिची ती कुजबूज थांबवली नाही ना, तर मी हात धुवून तिच्या मागे लागेन. गेयता ठीक आहे हो, आमचं जमतं एकमेकांशी. पण स्वतःच्या फायद्यासाठी ती थेरडी आमच्या दोघात काड्या लावायला बघतीये. तुम्ही अगदी मी हे म्हणालो असं त्या पिंगेबाईला सरळ सरळ सांगा. नाही, तुम्ही सांगा तिला, की मी आपली भेट रद्द झाली आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला होता. सरस्वती हसला आणि म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मला अगदी शब्दशः तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा भेटा. आपल्या दोघांच्या सेक्रेटरी एकत्र घेऊन ठरवतील आपली भेट. अच्छा. पाणिनीनी फोन ठेवून दिला. आपल्या आरामखुर्चीत जरा मागे रेलून बसला. हात आणि पायाला जरा ताण दिला, आळस दिला. पुन्हा उठला आणि अस्वस्थपणे ऑफिसमध्ये येरझाऱ्या घालायला लागला. श्रोते हो, हा होता अभय बापट सरांच्या ॲलिबी या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.